रामकृष्ण हरी फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं तनिष्का वेताळ चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी एक यूजफुल वस्तू बनवणार आहे, ते आहे पेन होल्डर। त्याच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। हॅलो फ्रेंड्स, आज मी आमच्याकडे हा एक कप पडलेला होता, त्याच्यावर खूप काही लिहिलं, त्याच्यामुळं मी आज याला ना कप पासून एक पेन होल्डर बनवणार आहे। हे बघा, याच्यावर खूप असं लिहिलेलं होतं आणि आता मी याला आणि एका वाटीमध्ये थोडंसं पाणी, ॲक्रिलिक कलर, तुम्ही कोणताही तुमचा फेवरेट कलर घेऊ शकता। मी आता याला कलर करते। मला ऑरेंज कलर खूप आवडते, त्याच्यामुळे मी ऑरेंज कलर इथे करत आहे आणि तुम्हाला जो कलर आवडतो तो तुम्ही करू शकता। मला याच्यासोबत काहीतरी करायचं होतं आणि हा कप खूप म्हणजे असं वेस्ट पडलेलं, कोणी यूज पण नव्हतं करत, त्याच्यामुळं मी याचा एक छानसा पेन होल्डर बनवते। पासून काहीतरी बनवायला खूप आवडतं। तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुमची फेवरेट हॉबी काय। माझी हॉबी असं पेंट करणं, ड्रॉइंग करणं आहे। तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला तुम्हाला तुमची हॉबी काय म्हणून। एवढं पार्ट कलरिंग करून झालंय आणि याच्यावर पण म्हणजे असं कव्हर झालेलं आहे, जे आपलं लिहिलेलं होतं, मी तुम्हाला दाखवलेलं काय लिहिलं ते आता कव्हर झालं आहे बऱ्यापैकी। कलरनी खूप छान पेंट होतं आणि आपल्या बाकीच्या कलरनी ते दिसतं नाव वगैरे, ट्रान्सपरंट सारखे कलर असतात ते। आणि माझे पेन्सिल, पेन वगैरे खूप हरवतं ते, मग मला लिहिताना वगैरे भेटत नाही ना, तर त्याच्यामुळे मी एक पेन होल्डर बनवलं आणि आता मी याच्यातच माझे सगळे पेन्सिल, पेन तुम्ही ठेवू शकता। तुम्हाला दुसरं काही ठेवायचं असेल तरी तुम्ही हे यूज करू शकता आणि नक्की ट्राय करा। मी आता माझ्या एक स्टडी टेबलवर ठेवणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये माझं स्टडी टेबल दिसत असेल। तुम्ही जर तुम्ही नसेल बघितला तर तनिष्का वेताळ चॅनलवर तुम्हाला दिसेल आणि श्रुतिका वेताळ चॅनलवर पण तुम्हाला दिसेल। नक्की सबस्क्राईब करा, खूप नवीन नवीन टाइप्सचे व्हिडिओ येतात त्याच्यावर, बघत जा। आणि लास्टला जर तुम्हाला हा पेन होल्डर आवडला असेल तर तुम्ही लाईक पण करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसा झालाय। मी तुम्हाला माझ्या पेन होल्डरचा लास्टचा लुक कपला छान पैकी कलर करून झाले। आता मी हँडलला कलर करते।
बस. आणि आता बघा तो कसं झालाय. हे बघा. आता आपल्याला हे कलरिंग करून झाल्यावर 5-10 मिनिटं हे सुकायला ठेवायचे, जेणे हा कलर मस्त सुकून जाईल आणि तो आपल्या हाताला नाही लागणार. आणि सुकल्यानंतर तुम्ही त्याच्यावर डिझाईन पण काढू शकता, तुमचे फेवरेट डिझाईन किंवा शेप्स. मी तर माझ्या पेन होल्डरवर एक छोटूसा स्माइली काढणार. तुम्हाला जे काढायचं ते तुम्ही काढू शकता. डेकोरेटिव्ह आयटम्स असेल, म्हणजे असे छोटेसे मणी, छोटे स्टार्स तुम्ही चिपकू शकता. अशी आपल्याला एक अशी लेअर भेटते डिझाईनची, ती अशी तुम्ही चिपकवू पण शकता. आणि लेस, म्हणजे लेस, त्याला लेस बोलता, ते पण लावू शकता. आणि आता मी याला सुकायला ठेवते. नंतर हे बघा, माझी 5-10 मिनिटं आपण याला सुकायला ठेवू. भेटूया 5 मिनिटांनी. फ्रेंड्स, तुम्ही जर तुम्हाला शेप, स्माइली फेस काही काढायचं असेल तर तुम्ही स्केच पेननी वगैरे ड्रॉ करू शकता. आणि किंवा तुम्ही असे मी पेपर वगैरे शेप्स कट करून पण चिपकवू शकता. इथं मी एक सर्कल कट करून घेतला आहे. मी याला कपवर स्टिक करते. हे बघा फ्रेंड्स, आता मी याला चिपकवते. हे बघा, तुम्ही असे नवीन नवीन शेप, म्हणजे शेप्स पण चिपकवू शकता वेगळे वेगळे. आता याला 2 मिनिटं सुकून द्या, जेणे हे असं सरकणार नाही. आपल्याला डोळे, आईज वगैरे काढायला, डोळे, नाक काढायला हे हलू नये म्हणून. आता हे मस्तपैकी स्टिक झाले आहे. आता आपण याच्यावर डोळे आणि तोंड काढू. इथे मी डोळे बनवण्यासाठी ब्लॅक कलर घेणार आहे. आता मी याला छोटस माउथ बनवणार आहे. त्याच्यासाठी मी रेड कलर घेतला आहे. तुम्ही माउथ साठी ब्लॅक कलर पण घेऊ शकता, पण मी रेड कलर घेतलाय. रेड कलर पण छान दिसतो. हे बघा, अशा प्रकारे मी इथे एक स्माइली तयार केला आहे. तुम्ही पण हे घरी नक्की ट्राय करा. तुमच्याकडे असे खूप सारे कप्स वगैरे असले तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. आणि हे एक युजफुल थिंग पण होते, हे खूप यूज होतं. मी याच्यात माझे पेन्स, पेन्सिल्स, इरेझर्स ठेवणार आहे, जेणे माझे पेन्स आणि इरेझर
हरू नये. माझ्याशी लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. तुम्ही हे नक्की ट्राय करा. रामकृष्ण हरी. हे बघा, अशा प्रकारे आपला पेन होल्डर तयार झालाय आणि याच्यात मी सगळे पेन पेन्सिल ठेवले आहे.